राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. हरिपाठ म्हणजे काय याचा एक पहिला भाग महाराज आपण बघितला. या हरिपाठाचे आपण 7 भाग केलेले आणि 7 भागांमध्ये आपण 4 अभंग प्रत्येक प्रवचनामध्ये घेणार आहोत. म्हणजे जवळजवळ 7 दिवस आपण हे 7 भाग ऐकू शकता. म्हणजे 7 वार आपल्याला रोज हरिपाठाचा एक अभंग ऐकता येईल. 4 अभंगाचं एक प्रवचन आपल्याला रोज ऐकता येईल. अशा पद्धतीमध्ये हरिपाठाचे हे 7 भागांचं प्रवचनाचं हे प्रयोजन आहे. हरिपाठ हा नित्य नियमाने ऐकावा किंवा वाचावा अशी रूढीजात परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे संपूर्ण हरिपाठ आपल्याला वास्तविकता समजलेला हवा, आपल्याला त्याचा अर्थबोध लागलेला हवा. केवळ गाण्याच्या रूपाने हरिपाठ ऐकणं हे योग्य नाही. यासाठी आपण हा सगळा अट्टाहास केलेला आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उभाती दंभ धर्म. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा पडे. तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त, गुंजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. महाराज या अभंगामधली पहिली ओळ आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. तुम्ही कितीही योग म्हणजे कितीही प्रकारची व्रतवैकल्य तुम्ही केली, अपेक्षा ठेवून संकल्प ठेवून जर तुम्ही पूजा अर्चा बांधलीत किंवा त्या उद्देशाने तुम्ही तीर्थाटन केलं, त्या उद्देशाने तुम्ही घरामध्ये तुमची पूजा देवतांची मोठमोठी पूजा बांधलीत, होम केलेत, यज्ञ केलेत, याग म्हणजे यज्ञ, हे यज्ञ केलेत, असे सगळे विधी जरी तुम्ही केले तरीही तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही. का सिद्धी प्राप्त होणार नाही? वायाची उपाधी दंभधर्म. वायाची उपाधी म्हणजे गरज नसताना केलेली पूजा, म्हणजे केवळ दिखाव्यासाठी. वायाची उपाधी म्हणजे केवळ दिखाव्यापुरता केलेला हा धर्म आहे, दिखाव्यापुरती केलेली ही व्रतवैकल्य आहे, दिखाव्यापुरता केलेला हा यज्ञ आहे. त्याला महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी दंभधर्म म्हटलेला आहे. दंभधर्म म्हणजे खोटा धर्म. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासमोर चमत्कार रूपाने मांडल्या जातात, एखादा गुरु नावाचा एक व्यक्ती तुमच्यासमोर नानाविविध चमत्कार करतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये तात्काळ बदल घडतात, अशी जी जाहिरात जी लोक करतात, त्या जाहिरातीवरती ही केलेली प्रखर टीका आहे. असं कोणतीही गोष्ट, कोणतीही शक्ती या सृष्टीमध्ये अस्तित्वात नाही, सिद्धी अस्तित्वात नाही, जी तात्काळ एका क्षणामध्ये एका ठराविक व्रतवैकल्य केल्यामुळे तुम्हाला ती प्राप्त होते. त्यामुळे आपण या असल्या गोष्टींच्या नादी लागू नये, ही याच्यावरती केलेली टीका आहे. हा संपूर्ण अभंग गुरु किंवा साधू या विषयाशी निगडीत आहे. भावे विण देव न कळे निसंदेह. भाव ज्याच्यामध्ये नाही, ज्याच्या भक्तीमध्ये भाव नाही, ज्याच्या भक्तीमध्ये आळवणी नाही, ज्याच्या भक्तीमध्ये देवाबद्दलची आस्था नाही, असा कुठलाही भाव त्या माणसामध्ये नसल्यामुळे त्याला देव कळलेला नाही. हे निसंदेह म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला देव कळलेला नाही, हे 100% तुम्ही जाणा. गुरु विना अनुभव कैसा पडे. तुम्हाला प्रत्यक्ष गुरु असल्याशिवाय तुम्हाला ज्ञान जसं येणार नाही, तसाच तुम्हाला भगवंताचा अनुभव गुरुशिवाय तुम्हाला समजणार नाही. भगवंताची अनुभूती घेण्यासाठी गुरुची निश्चित आवश्यकता आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीतला भगवंत शोधायचा असेल
तर त्यासाठी योग्य मार्ग हा तुम्हाला गुरुच सांगू शकतो. यासाठी गुरुची गरज ही प्रत्येकाला आहे. ज्याला भगवंताच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे, भगवंताची अनुभूती घ्यायची आहे, त्याला गुरु हा हवा. हे या ओवीतून आपल्याला महाराज माऊलीने सांगितलं. तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त, हे सगळ्यात छान वाक्य आहे. तप केल्याशिवाय कुठलंही दैवत, कुठलाही देव प्रसन्न होत नाही. अघोरी अफाट तप केल्यानंतर रावणाला भगवान शंकरांचं वरदान लाभलं होतं. जेवढ्या काही तुम्ही पुराणातल्या कथा ऐकाल त्या प्रत्येक राक्षस विभूतीने अघोर तपश्चर्या करून भगवान शंकरांकडनं ही वरदानं प्राप्त केलेली आहेत. मग तपाशिवाय कोणालाही वरदान मिळालेलं आहे असं पुराणामध्ये कुठलीही नोंद नाही. दिदल्या विण प्राप्त, दिल्याशिवाय कोणालाही ती गोष्ट मिळत नाही. मग ती काहीही असू दे. सृष्टीमध्ये कोणाला तरी द्यावं लागतं. ज्ञान गुरूंनी आपल्या शिष्याला द्यावं लागतं. दान एखाद्या दानशूर व्यक्तीने दुसऱ्याला द्यावं लागतं आणि ते दिल्याशिवाय त्या व्यक्तीला ते प्राप्त होत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय मिळत नाही. त्याचप्रमाणे भगवंत म्हणजे काय, भगवंत कशामध्ये आहे, ही अनुभूती तुम्हाला गुरुनी ज्ञानार्थ दिल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होत नाही. गुंजे विण हित कोण सांगे, कानामध्ये तुमच्या आवाज आल्याशिवाय किंवा कानात तुमच्या कोणी गुंजन केल्याशिवाय किंवा तुमच्या कानामध्ये ज्ञानार्थ कोणी सांगितल्याशिवाय तुम्हाला प्रत्यक्ष जसा ओवीचा अर्थ समजणार नाही. नुसती वाचून जशी ओवी समजत नाही, नुसतं वाचून जसं पुस्तक समजत नाही, तसंच गुरुनी सांगितल्याशिवाय तुम्हाला तुमचं हित कळत नाही. तुमच्या आईला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या वडिलांना तुमच्या कानामध्ये ती गोष्ट सांगावी लागते. सांगितल्याशिवाय, तुम्ही ऐकल्याशिवाय तुमचं हित तुम्हाला सांगता येणार नाही. ज्ञानेव सांगे, ज्ञानदेव सांगे, दृष्टांताची मात. हा महाराज सांगितलेला दृष्टांत आहे. साधूचे संगती तरणोपाय. काय दृष्टांत आहे? त्याचप्रमाणे जसं हे गुंजे विण हित कोण सांगणार नाही, तसंच साधूचे संगती तरणोपाय. साधूच्या संगतीतच तुमचा सगळा तरणोपाय म्हणजे तुम्हाला जे काही ईश्वरी अनुभूती मिळणार आहे, ही साधूच्या संगतीत राहण्यामुळेच मिळणार आहे. साधू हा जो शब्द वापरलाय ना महाराज, साधू म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्ही साधूच्या संगतीत राहिलो, पण साधूने आम्हाला फसवलं, साधूने आम्हाला लुबाडलं. आमच्या घरामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचा वापर साधूने केला, आमची संपत्ती लुबाडून नेली. आम्हाला चमत्काराची भाषा त्यांनी सांगितली, पण चमत्कार घडलाच नाही, वर आमचे पैसे तो घेऊन पसार झाला. आमच्या मुलीच्या सोबत अतिप्रसंग त्या साधूने केला. हे जे काही उदाहरणं आहेत, ही जी काही पद्धत आहे, त्यानुसार साधू म्हणजे भगवी वल्कले नेसलेला, भगवे कपडे परिधान केलेला, लांब दाढी वाढलेला, मागे लांब जटाधारी केस असलेला असा व्यक्ती म्हणजे साधू. ही संकल्पना पहिले महाराज डोक्यातनं काढून टाका. ज्ञानेश्वर माऊलींनी साधू या शब्दाची उकल सांगताना, फोड करून सांगताना, साधू म्हणजे कोण? जो नित्य नियमाप्रमाणे या संसारामध्ये तुमच्या आमच्यासारखा दिसतो, पण तो त्याचा प्रपंच अत्यंत नेटका करतो. त्याचे कुलाचार, त्याचा धर्म, त्याचं असणारं रोजचं नित्यक्रम, नित्य नामजप हा तो व्यवस्थित करतो. त्याच्या नित्यक्रमात कोणताही खंड पडू देत नाही. तो आपापली कामे म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा असेल त्याला तो टाळत नाही. आपल्या येणाऱ्या भार्येसाठी तो संपूर्ण जगाशी भांडू शकतो किंवा तिचं संरक्षण करू शकतो, मुलाबाळांचं उत्तम संगोपन करतो. जो आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये असणारे सर्व कुलाचार, देवधर्म हे व्यवस्थित पार पाडतो, कोणालाही तो फसवत नाही, असा तो व्यक्ती. आणि तो रोज नामजप करतो, विष्णूचं नाम घेतो, असा तो
साधू. तुमच्यामध्येच असणारा उत्तम प्रपंच करणारा, नेटका प्रपंच करणारा असा तो साधू, अशा त्या व्यक्तीच्या संगतीत तुम्ही जाणं, हे या ज्ञानेश्वर माऊलींना या ओवीतून अभिप्रेत आहे. असा जो साधू असेल, असा जो साधक असेल, जो प्रपंच अत्यंत उत्तम पद्धतीने करतोय, जो आपला स्वधर्म उत्तम पद्धतीने पाळतोय, त्याच्याबरोबर तुम्ही गेलात, त्याच्या संगतीत तुम्ही राहिलात, आपोआप तुमच्या जीवनाला शिस्त लागेल, आपोआप त्याच्याप्रमाणे तुम्ही नामजप करायला लागाल, आपोआप तुम्ही तुमचा स्वधर्म पाळायला सुरुवात कराल. हे या ओवीतून माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे. असा तो साधू. चुकीचे अर्थ काढून आपण आपल्या आयुष्यात नको ती गोष्ट आणू नये, हे या माऊलींनी या अभंगातून सांगितले. आपल्याला महाराज उकल समजायला हवी. महाराज, हा अभंग पूर्ण झाला. पुढचा अभंग आहे, साधू बोध झाला तो नुरानिया ठेला, ठाईच उरला अनुभवी. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. साधुबोध ज्याला झाला, आपोआप त्याच्या मनातला अहंकार, त्याच्या मनातला असलेला स्वतःचा मीपणा आपोआप निघून गेला. त्याला त्याचा स्वधर्म कळला, ठाईच उरला अनुभवी. त्याला समजलं आता आपल्याला इथे काय करायचं आहे आणि आपल्याला या जगामध्ये येऊन आपला स्वधर्म काय आहे, हे त्या साधूच्या संगतीत राहिल्यानंतर त्या माणसाला आपोआप हे सगळं समजायला लागतं. तो नित्यकर्म करायला लागतो. तो आपल्या घरातला देवधर्म, आपले कुलाचार, आपल्या घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, आपल्या व्यक्तींची सेवा, हे सगळं तो आपोआप करायला लागतो. संगत त्याची त्या साधूबरोबर, त्या साधकाबरोबर झाली, आपोआप त्याला त्याचा अनुभव यायला लागतो, त्याच्यात तो बदल घडायला लागतो. हा संपूर्ण अभंग संगत या शब्दावर आधारित आहे. कापुराची वाती उजळली ज्योती, जशी कापुराची वात असते ती एकदा त्यांनी ज्योत पेटली म्हणजे त्याची ज्योत झाली, ठाईच समाप्ती झाली जैशी. त्याला कोणतंही त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, केवळ ज्योत आहे. ज्योत झाली, जळून गेलं तर खाली काही नाही, केलेलं कर्म संपलं तर खाली शिल्लक काही नाही. हे म्हणजे कापूर. हे दिलेलं आपल्याला दृष्टांत आहे, दिलेलं उदाहरण आहे. अशा पद्धतीमध्ये केवळ तुमचा स्वधर्म करायचा आहे, कुठलाही अहंकार, कुठलाही बीपणा, कुठलाही फळाची अपेक्षा न करता केलेला स्वधर्म, केलेला आपलं नित्यकर्म आणि केलेला ईश्वराचा नामजप, हे आपल्याला कापुराच्या ज्योतिप्रचं उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कापुराची वात लावली, एकदा कापूर जळायला लागला, खाली काहीही उरत नाही. कुठलाही त्या केलेल्या कामाचा, स्वधर्माचा कोणताही अहंकार त्या माणसाच्या मनाला शिवत नाही. हे या उदाहरणातनं महाराज स्पष्ट होते. मोक्ष रखे आला भाग्य विनटला, साधूंच्या अंकीला हरिभक्त. आपोआप त्याला मोक्षाचे दरवाजे उघडे होतात. आपोआप त्याला मोक्ष म्हणजे काय समजतं. भाग्य विनटला, भाग्य त्याचं आपोआप उजळायला लागतं, कारण त्याला समजतं आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठल्या चुकीच्या मार्गावर आजपर्यंत जात होतो. अनेक असे गुरु आहेत, अनेक असे चांगले माणसं आहेत, अनेक साधक आहेत, ज्या साधकांच्या संगतीत आल्यानंतर अनेक दारू पिणाऱ्या लोकांनी, जुगार खेळणाऱ्या लोकांनी, वाईट व्यसनाच्या लोकांनी तरी आपोआप त्या मार्गातून आपण बाजूला झाले आणि आपले उत्तम संसार करायला लागले. अनेक रोज दारू पिणारी लोक काही लोकांच्या, काही गुरूंच्या संगतीत आल्यानंतर या मार्गातून बाजूला झाले आणि आपले संसार उत्तम करायला लागले. काही पतिव्रता नारी ज्या वेळेला वाईट वागत होत्या आपल्या नवऱ्यांशी, त्या नारी आपल्या नवऱ्यांशी, आपल्या कुटुंबाशी व्यवस्थित वागू लागल्या. घरामध्ये योग्य ते अन्नपूर्णा म्हणून शिजायला लागलं. हे जे काही बदल ज्या गुरुमुळे घडले, तो गुरु हा साधक आहे, तो साधू आहे. आणि अशा साधकाच्या, अशा साधूच्या सानिध्यात मग धर्म महाराज कोणताही असू दे, त्याचं वर्तन कुठल्याही पद्धतीचा असू दे, तो अत्यंत साधा माणसासारखा का दिसत असे ना, तो साधू आहे. त्याची संगत अत्यंत मोलाची, अत्यंत गरजेची आहे आणि त्याच्या संगतीत जाणं हे चांगलं आहे. तो खरा गुरु आहे, हे माऊली आपल्याला सांगतायत. माऊलीने या अभंगातली शेवटची जी ओळ आहे, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. महाराज, हा सज्जन जो शब्द आहे ना,
सज्जन म्हणजे कोण? उत्तम साधूच्या संगतीत राहिल्यानंतर महाराज मनातला अहंभाव अहंकार गळून पडला. तो साधू आहे महाराज, पण जर तो कोणाला लुबाडत असेल, तो जो परमार्थ करत असेल, सगळी कर्म करत असेल, पण तो ती सगळी कर्म करताना तो साधक आहे हे निश्चित, पण तो सगळी कर्म करत असताना या लोकांना, या सृष्टीतल्या असणाऱ्या चराचरांना तो लुटत असेल, तो त्यांना फसवत असेल, तो लबाडी करत असेल, तो वाईट मार्गाने स्त्रियांचा उपभोग घेत असेल, ती पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला फसवत असेल, असे प्रत्येक जण हे सज्जन नाही. अशी लोक सज्जन नाहीत. मग ते जरी साधक असले तरी, जरी ते नियमामध्ये त्यांच्या देवधर्म करत असले तरी तो देवधर्म दंभधर्म आहे, खोटा धर्म आहे, तो सज्जन नाही. म्हणजे ते साधूही असायला पाहिजेत आणि या अभंगाप्रमाणे सज्जनही असायला पाहिजेत. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, सज्जनांची जी संगत आहे, अशा साधकाची, अशा साधूची जो सज्जन आहे, अशी जर संगत असेल तर ज्ञानदेवांना त्याच्याबद्दल आनंद आहे, किंवा अशा लोकांच्या संगतीची ज्ञानदेवांना गोडी आहे. हरी दिसे, अशा लोकांना काय दिसतंय? हरी दिसे जनी, सर्व माणसांमध्ये अशा लोकांना हरी दिसतो, देव दिसतो, भगवंत दिसतो. जनी वनी आत्मतत्वी, वनी म्हणजे सर्व झाडांमध्ये, या सृष्टीमध्ये चराचरी, आत्मतत्वी म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या स्वतःमध्ये ईश्वराचा अनुभव घेण्याची शक्ती त्या माणसामध्ये, त्या साधकामध्ये आहे. त्याला त्याचा अनुभव आहे, तो अनुभव तुमच्या वाट्याला येतो. हे सगळं कोण करतं? जो साधू आहे, जो साधक आहे, तो आपला स्वधर्म पाळतो. आणि जो सज्जन आहे, अशा संगतीत राहिल्यानंतर तुम्हाला आपोआप सगळीकडे हरिभक्त किंवा हरी भगवंत आपोआप दिसायला लागतो. हा अनुभव तुम्हाला या साधकाच्या संगतीत राहिल्यानंतर येतो. हरिपाठाचे हे जे 2 अभंग आहेत महाराज, हे 2 अभंग 2 गोष्टींवर, संगतीवरती, कोणाची संगत असावी यावरती आहेत. हे रोज म्हणण्याचं कारण प्रत्येक गोष्टीतून येणारा अनुभव तुम्हाला शिकवतो. ते शिकवलेला किंवा आपल्याला मिळालेला अनुभव या 2 अभंगांची सांगड घालून आपण तपासू शकतो, ही व्यक्ती त्याप्रमाणे आहे का, आपण या व्यक्तीच्या संगतीत राहावं का. यासाठी हरिपाठ रोज म्हणणं गरजेचं आहे. तरुणपणाने, लहान मुलांनी हा हरिपाठ रोज ऐकावा, त्यांच्या कानावर रोज पडावा, म्हणून आपण हे सगळं प्रयोजन केलेलं आहे. महाराज रोज सकाळी हा हरिपाठाचा एक भाग आपण निश्चित आपल्या कुटुंबाला ऐकवा. त्यातून त्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनावर कशी संगत धरावी याबाबत निश्चित मार्गदर्शन या अभंगातून केलेलं आहे. ते सतत ऐकण्यामुळे आपोआप त्यांच्यामध्ये तो बदल होणार. रोज आपल्याला अभंग, म्हणून तो 7 वारांचा आपण केलेला हा सगळा अट्टाहास आहे. रोज 4 अभंग आपल्याला या अर्थासहित, नुसतं हरिपाठ म्हणण्याच्या ऐवजी अर्थासहित हरिपाठ आपल्याला समजावा, हा यामागचा उद्देश आहे. पुढचा अभंग आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यांसी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगटी पूर्ण एक नांदी. हा पातक किंवा पाप, पर्वताप्रमाणे पातक करणे. नास्तिक अभक्त म्हणजे कोण? जो पर्वताप्रमाणे पाप करतो. वज्रलेप होणे भक्तासी. वज्रलेप म्हणजे त्याच्यावरती त्या पापांचा एक लेप चढतो. आपल्याला वज्रलेप हा शब्द अनेक वेळेला मूर्ती, जुन्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींची झीज होऊ नये म्हणून त्याच्यावर एक लेप लावला जातो. म्हणजे त्याच्यावर ज्या वेळेला अभिषेक होतो त्यावेळेला मूळ मूर्तीला काही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे जर तुमचा पापाचा वज्रलेप तुमच्यावर असेल तर तुमच्यावरती पडलेल्या ज्ञानाचा, भक्तीचा, तुमच्या चांगल्या मार्गाचा कोणताही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पापाचा डोंगर, पापाचा असलेला वज्रलेप तुमच्यावर तुम्ही लावू नये. असले लागलेला तर तो अभक्त आहे, हे
माऊली या अभंगातून सांगतात, नाही ज्यांची भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवत. ज्यांच्या मनामध्ये भक्ती नाही ते पतित म्हणजे अत्यंत पापी असे हे अभक्त आहेत. हरिसी न भजत दैवत. त्यांच्या दैवामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये हरिसी न म्हणजे कधीही ते त्यांचं दैव इतकं वाईट आहे, नशीब इतकं वाईट आहे की ते हरीशी भजन करत नाहीत, हरीला भगवंताला मानत नाहीत. अनंत वाचार बरळती बळ, देव नाही या सृष्टीमध्ये, देव नाही या सृष्टीमध्ये, अशी कुठलीही शक्ती नाही असे जे बरळत असतात. अनंत वाचाळ याच्याआधी अनेक उदाहरणं देतील, देव कुठे म्हणून तुम्हाला विचारतील. या अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर ती लोक मांडतील. वाचाळ बरळती बळल, त्या कैचा दयाळ पावे हरी. दारू पिल्यानंतर माणूस जसा काहीही बडबडायला लागतो, त्याला कुठलाही धरबंध नसतो, त्याला म्हणतात बरळणे. बरळती बरळ. तो जो बरळतोय त्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये दारूची झिंग आहे, म्हणून तो त्या गोष्टी बोलतोय. त्याचप्रमाणे ज्याला हरीची भजन नाही, त्याला या सृष्टीतल्या वाईट गोष्टींचा एक नशा त्याच्यामध्ये आहे. त्या नशेमुळे, त्याच्या चुकीच्या ज्ञानामुळे तो भगवंताला नाकारतोय. असा तो अभक्त. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान. आत्मा हाच तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच आहे. सर्वांगटी पूर्ण एक नांदे. सगळ्यांच्या ठिकाणी एकच तो नांदतोय. तो कोण आहे? आत्मा आहे. तो सगळ्यांच्या मध्ये आहे. आत्म्याचं अस्तित्व हे एकच आहे. भगवंताने यात सांगितलेलं आहे. आता ज्या पापाचा डोंगर आहे ना महाराज, तो वज्रलेप आहे म्हणतात ना, त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. वाल्या कोळी महाराज, हा वाल्या कोळी अनेक लोकांना मारून लुटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पर्वता एवढी त्याची महाराज पाप झाली. ते पाप त्याची ज्यावेळेला मुलं बाळ, त्याची असलेले घरातले सर्व सहकारी, त्याची भार्या यांनी ते पाप नाकारलं, त्यावेळेला वाल्याचा वाल्मिकी झाला. पण त्याची पापं त्याच्या वाटेची गेली का महाराज? नाही. ती वज्रलेपासाठी त्याच्या अंगाला चिकटलेली होती, त्याच्यासाठी तो तपश्चर्येला बसला महाराज. त्या वाल्याच्या बाजूला वारुळाचा ढीग तयार झाला. कोट्यावधी मुंग्या त्या वाल्मिकींच्या म्हणजे वाल्या कोळ्याच्या अंगावर फिरल्या. लाखो करोडो रोज दंख त्या मुंग्यांचे त्या वाल्मिकींनी म्हणजे वाल्या कोळ्यांनी सोचले. ही अनेक वर्ष तप केल्यानंतर, हे दंख हे भोगल्यानंतर, पाप जरी असेल, वाल्मिकी जरी असतील, तरी वाल्याचे वाल्मिकी व्हायला हजारो डंख ज्यावेळेला त्याला झाले, सर्वांग सुजलेलं होतं. या सुजलेल्या अवस्थेत नारद मुनींनी त्यांना मुक्त केलं, त्यांना त्या तपातून बाजूला केलं आणि त्यांच्यामध्ये वाल्मिकी निर्माण झाला. वाल्मिकी निर्माण होण्यासाठी, वाल्या ते वाल्मिकी होण्यासाठी, वज्रलेप काढून टाकण्यासाठी अनेक वर्ष ते पर्वताप्रमाणे असणारं पातक काढण्यासाठी त्यांना भोगावे लागले महाराज. शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध भरल्याशिवाय शिशुपालाला मारता भगवंताला आलं नाही. पापाचा डोंगर साचायला लागला, थेंबा थेंबाने पाप साचायला लागलं. आपल्या हातनं पाप घडतंय, आपल्याला काहीच होत नाही, ह्याचा अर्थ तुम्ही समजून जायचं, पापाचा डोंगर रचला जातोय. ज्या दिवशी पापाचा डोंगर रचून पूर्ण होईल, त्या क्षणाला आपला नाश ठरलेला आहे. म्हणून कुठेतरी थांबणं, कुठल्या तरी गोष्टीची अनुभूती आपल्याला येणं आणि केलेल्या पापाचं परिमार्जन करणं, हे या हरिपाठातल्या या अभंगातून आपल्याला माऊलीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता थांबा, आता थांबा, थांबलात तर तुम्ही वाचा. कुठलाही चुकीचा मार्ग सोडून देण्याची हीच आत्ता चांगली वेळ आहे. हरिभक्त व्हा, हरीचे नामस्मरण करायला सुरुवात करा. अभंगाचं हे महत्त्व आहे. अभक्त म्हणजे कोण? पातक म्हणजे काय? पुढचा अभंग आहे महाराज. संतांचे संगती मनोमार्ग गती,
आकळावा श्रीपती येणे पंथी. रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजग. अत्यंत सुंदर, याच्या इतकं सुंदर वाक्य, याच्या इतकी सुंदर ओवी मी ऐकली नाही आणि माझ्या वाचनातही आली नाही. खूप सुंदर आहे हरिपाठामध्ये ही लिहिलेली ओवी. संतांचे संगती मनोमार्ग गती. एकदा तुम्ही संतांच्या संगतीत आलात, एकदा तुम्ही त्या साधकाच्या संगतीत आलात की तुमच्या मनोमार्गगती म्हणजे समजा तुमचं, या शब्दाचा अर्थ सांगताना तुम्हाला एक उदाहरण देतो महाराज. तुमचा मुलगा समजा अमेरिकेला राहतोय, तुमचा मुलगा दूरवर कुठेतरी राहतोय, तुमचा नातू कुठेतरी लांब आहे, तुमच्या कुटुंबातली व्यक्ती कुठेतरी लांब आहे. त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला जायला अनेक तास अनेक दिवस लागतील, पण डोळे बंद केलेत, आपोआप तुम्ही त्या व्यक्तीच्या त्या घरामध्ये तुमचं अस्तित्व, तुम्ही ते घर बघू, तुम्हाला हवंय त्या घरामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही मनाच्या मार्गाने डोळे मिटता क्षणी त्या ठिकाणी तुम्ही पोचू शकता. उघड्या डोळ्यांनी दिसणारं एक आणि बंद डोळ्यांनी तुमच्या मनाच्या मार्गातून तुम्ही सगळ्यात आधी तिथे पोचता. हा जो मनाचा मार्ग आहे, हा मार्ग संतांच्या संगतीत आल्यावर कळतो. आणि आकळावा श्रीपती येणे म्हणते, या मार्गाने हा भगवंत, हा हरी डोळे मिटतात क्षणी. मग तुम्हाला कुठल्याही रामतीर्थाला जायची गरज नाही, कुठेही धावायची गरज नाही. डोळे मिटतात क्षणी तुम्हाला हरी तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. हा तो संतांनी शिकवलेला मार्ग आहे. या मार्गाने तुम्ही श्रीपतीचं म्हणजे हरीची भक्ती करावी. आकळावा म्हणजे भक्ती करावी, नामस्मरण करावं. रामकृष्ण वाचा भावा हा जीवाचा. तुमच्या मुखामध्ये रामकृष्ण नाम जप असायला हवा आणि भाव हा तुमच्या जीवाचा. तुमच्या जीवामध्ये केवळ एकच भाव असायला पाहिजे, ते म्हणजे हरीची भक्ती. आणि मुखामध्ये नाम पाहिजे रामकृष्ण हरी. आत्मा जो शिवाचा राम जप. जो आत्मा आहे तो शिवाचा आहे, तो राम जप करतोय. म्हणजे जो शिव आहे तोच राम आहे, तोच विष्णू आहे, तोच कृष्ण आहे. एक तत्व नाम साधती साधन. हा नामजप या गोष्टीवर आधारलेला अभंग. नाम साधती साधन, हे सगळं तत्व एक आहे. हे सगळे देव जरी दिसायला वेगळे असले तरी ते एक तत्व आहे. द्वैताचे बंधन न बाधीचे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योग्या साधली जीवन कळा. म्हणजे नामामृत गोडी म्हणजे या नामामध्ये, या भगवंताच्या नामस्मरणांमध्ये या वैष्णवांना म्हणजे या भगवंतांच्या भक्तांना याची आपोआप गोडी लागलेली आहे. योग्या साधली जीवन कळा. या योग्यांना म्हणजे ते काय झालेत, आता योगी झालेले आहेत आणि त्यांना जीवनातलं खरं रहस्य कळलेलं आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. नारायण नारायण म्हणणारा प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला आणि लात मारलेल्या त्या खांबावरती, निर्जीव खांबामधून प्रत्यक्ष नरसिंह अवतार जन्माला आला. उद्धवा लादला कृष्णधाता. जसा अर्जुन कृष्णाचा लाडका शिष्य, लाडका प्रिय सखा, तसाच उद्धव सुद्धा कृष्णाचा लाडका सखा, लाडका मित्र. अर्जुनाला जशी गीता कृष्णाने सांगितली, जसं त्याला ज्ञानार्थ भगवंतानी सांगितला, तसाच भगवंतानी कुळाचा नाश झाल्यानंतर, यादव कुळाचा नाश झाल्यानंतर खिन्न अवस्थेत असलेल्या उद्धवाला भक्ती योग, ते योग पुराण सांगितलं आणि ते प्रसिद्ध आहे महाराज. जवळजवळ गीतार्थ आणि ते पुराण एकच आहे. अशा पद्धतीमध्ये उद्धवाला भगवंतांनी दिलेला सुद्धा ज्ञानार्थ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असा हा भक्ती मार्ग, नाम जपचा जो तुमच्या समोर आलेला हा जो मार्ग आहे, मनाच्या मार्गातून मनाच्या वेगाने जाणारा हा मार्ग भगवंताच्या जवळ तुम्हाला घेऊन जाणार आहे. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हा सगळ्यामध्ये दुर्लभ, हा अत्यंत विरळा वेगळा असा मार्ग आहे. केवळ नामजप केल्याने तुमचे डोळे मिटल्यानंतर आपोआप तुमच्या समोर हरी दिसायला लागेल, तुम्हाला ईश्वर दिसायला लागेल.
तुमच्या आत्म्यामध्ये आपोआप भगवंताचं रूप येईल. या सगळ्या गोष्टींचा सगळा मतितार्थ नामजप या गोष्टीवर आधारलेला आहे. फक्त हरीचं नामस्मरण करणं इतकंच या अभंगातनं सांगितलेलं आहे. हे केल्यानंतर आपोआप तुम्हाला या भक्तिमार्गातून भगवंताची अनुभूती मिळेल. महाराज, हे आपण 4 अभंग आज घेतले. याचे पुढचे अभंग आपण पुढच्या प्रवचनात बघणार आहोत. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.